एस.टी. महामंडळाचा तिकीट दराबाबत मोठा निर्णय. सर्वसामान्यांना दिवाळीची गोड बातमी मिळणार आहे. प्रवाशांना खुशखबर आहे. नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार. मित्रांनो, एस.टी. महामंडळाने खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तिकिटाच्या दराबाबत. तो निर्णय काय आहे? सर्वसामान्यांची दिवाळी कशा प्रकारे गोड होणार आहे? सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर जाणून घेऊया प्रवाशांना खुशखबर एस.टी. महामंडळाने कशा स्वरूपामध्ये दिलेली आहे. नवीन तिकिटाचे दर काय ठरलेले आहेत. चला व्हिडिओला सुरू करूया. सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार. एस.टी. महामंडळाचा तिकीट दराबाबत मोठा निर्णय. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दिवाळी सण म्हटलं की सर्वांना गावाकडे जावं लागतं. आपापल्या गावाकडे जातात लोक आणि दिवाळीच्या ह्या पिरियडमध्ये एस.टी. महामंडळ तिकिटाची 10% जी रक्कम आहे ती वाढवत असते. म्हणजे तिकीट दर वाढवलेले असतात उत्पन्न जास्त होण्यासाठी. मात्र ह्यावेळेस एस.टी. महामंडळाने दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. राज्य परिवहन महामंडळ एस.टी. हंगामी भाडेवाढ थांबवण्याचा मोठा निर्णय घेतले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या काळात भाड्यात 10% वाढ होणार होती. मात्र सरकारने हा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, दरवर्षी जी दिवाळीच्या पिरियडमध्ये वाढ होत आहे तिकिटामध्ये, ती वाढ यंदा होणार नाही आहे. तुम्ही यंदा तुमच्या गावाकडे मनसोक्त जाऊ शकता. पूर्ण परिवार जाऊ शकता. बरेचसे लोक तिकिटाच्या दरामुळं गावाकडे जात नाहीत. मित्रांनो, यंदा तुम्ही गावाकडे जाऊ शकतात. तिकिटाचा दर हे अगदी जे आहे रेग्युलर तेच राहणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही. भाडेवाढून राज्यभरात नाराजगी. एस.टी. महामंडळाने 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या दिवाळी कालावधीत 10% हंगामी भाडेवाढ करायची तयारी केली होती. मग या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना नाराजगी पसरली होती. विशेष ग्रामीण भागातील लोकांचे एस.टी. बसवर अधिक अवलंबून असतात. त्यामुळे त्यांना जास्त फटका बसणार होता. मित्रांनो, खेड्यातले जे लोक आहेत त्यांना प्रवास करण्यासाठी एस.टी. महामंडळाचा प्रवास जास्त उत्तम वाटतो आणि लोक एस.टी. महामंडळाचा प्रवास हा व्यवस्थित करतात. मात्र आता त्यांना जास्त पैसे द्यायची गरज नाही आहे. ह्या दिवाळी त्यांची गोड स्वरूपात होणार आहे. सरकारचा निर्णय आणि मंत्र्याची घोषणा. मित्रांनो, सदरील घोषणा ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीच्या गांभीर्य लक्षात घेऊन परिवहन विभागाला भाडेवाढ मागे घेण्याचा निर्देश दिलेला आहे. यंदा पूर स्थिती आहे. शेतकऱ्याला हतबल झालेला आहे. मित्रांनो, बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे, ओला दुष्काळ झाल्यामुळे सर्वसामान्य जनता अशीच परेशान आहे. त्यामध्ये एस.टीची वाढ जी आहे ती केल्यानंतर सरकारने या सर्व गोष्टीचा विचार करून 10% जी रक्कम वाढत आहे महामंडळ ते वाढवू नये असे आदेश काढलेले आहेत. आणि सदरील घोषणा ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळे यंदा सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी ही गोड होणार आहे. तुम्ही कुठेही कसेही फिरू शकता, कुठेही जाऊ शकता. तुम्हाला भाडेवाढ कुठल्या प्रकारचं मिळणार नाही आहे. एकनाथ शिंदे यांची भूमिका या संदर्भात स्पष्ट आहे. दरवर्षी दिवाळी 10% भाडेवाढ करून एस.टी. महामंडळाला साधारणपणे 30 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यामध्ये झालेल्या अतिपावसामुळे शेतकरी पहिलेच बेजार आहे. त्यामध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय सरकारने चुकीचा समजवला आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निर्देश दिलेले आहे. त्यामुळे यंदा तिकीट दर होणार नाही आहे. यंदा तिकीट दराचा निर्णय हा कॅन्सल करण्यात आलेला आहे. मित्रांनो, पवारटेक मराठी या यूट्यूब चॅनल करून तुम्हा सर्वांना प्रेक्षकांना दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा. तुमची दिवाळी आनंदमय, सुखमय, समृद्धीची जावो. धन्यवाद मित्रांनो.